सध्याची लहान पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे। मोबाईलवरील व्हिडिओ पाहून आणि गेमिंगचे व्हिडिओ पाहून तसंच वागते अशी चर्चा सातत्याने ऐकायला मिळते। मात्र अनेकदा तशा घटना घडल्याने हे सत्यवचन ठरल्याचंही पाहायला मिळालं आहे। यापूर्वी गेमिंगच्या नादात काही लहान मुलांनी स्वतःचा जीवही गमावल्याचं पाहायला मिळालं आहे। तर गुन्हेगारी घटनांचं अनुकरण करण्याचं कामही त्यांच्याकडून झालं आहे। आता धाराशिव जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली असून अल्पवयीन असलेल्या 3 मुलींनी चक्क स्वतःच्या अपहरणाचा बनाव करून थेट कोरियाचा मार्ग धरला होता। घरातून 5,000 रुपये घेऊन त्या तिन्ही मुली कोरियातील एका डान्स ग्रुपला भेटण्यासाठी निघाल्या होत्या। मात्र कुटुंबाकडून मुलींचे अपहरण झाल्याची बातमी पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलिसांनी अवघ्या 30 मिनिटात तपासाचा उलगडा केला। त्या तिन्ही मुलींना ताब्यात घेतलं। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे 3 अल्पवयीन मुलींनी स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला होता। विशेष म्हणजे घरातून 5,000 रुपये चोरून घेत दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन देखील त्यांनी बनवला। मात्र पोलिसांच्या दक्षतेने हा बनाव उघड झाला असून त्या मुलींचा शोध घेत त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे। या 3 पैकी 2 मुली या 11 वर्षाच्या आहेत तर एक मुलगी 13 वर्षाची आहे। आमच्या नरड्याला चाकू लावून आमचे अपहरण करण्यात आले आहे असे सांगून या मुली पुण्याच्या दिशेने निघाल्या व त्यानंतर त्यांनी दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅनही केला होता। धाराशिवमधील या तिन्ही मुली कोरियातील BTS या कोरियन सिंगर व डान्स ग्रुपच्या फॅन होत्या। कोणत्याही स्थितीत या ग्रुपला भेटायचे असे म्हणत त्या तिघींनी अपहरणाचा प्लॅन रचला व घरातून पळ काढला। पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तपास केला व मुलींना सुखरूप सुटका करीत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले। उमरगा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करीत अवघ्या 30 मिनिटाच्या आत 3 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा बनाव उघड करीत त्यांचा शोध घेतला। पोलिसांच्या या वेगवान तपासाबद्दल त्यांचं समाजातून व वरिष्ठांकडून कौतुक होत आहे, तर मुलींच्या पालकांकडून पोलिसांचे आभार मानण्यात आले आहेत। दरम्यान सध्याच्या तरुणाईवर सोशल मीडिया व मोबाईलचे वेड असल्याचे असे अनेक घटनांमधून उघड होत आहे। त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाकडे प्राधान्य लक्ष देऊन ते सोशल मीडियावर काय पाहतात, ते काय विचार करतात, कोणासोबत असतात याचे आकलन करून त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे। तसेच काही चुकीचे आढळून आल्यास त्याचे प्रबोधनही करायला हवे।